आतंका दुसरं नाम पप्प्या बाय. धन्यवाद, थँक्यू. 150 रुपये. हाय व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन आळस. आजचा आपला दिवस आहे 23वा आणि आजची तारीख आहे 18 एप्रिल. 18 एप्रिल म्हणजे तुमच्या भावाचा बर्थडे. तसं तर आता रात्रीचे 11:30 वाजले, 11:30 नाही 11:45 वाजले. 18 एप्रिल याचीच आहे, पण त्याच्या आधीच तयारी करून ठेवल्यात बघ. सर बाजू सर. बर्थडे बॉय तो आहे, तू कुठं आहे? बर्थडे कोण आता बसून कोण आहे? एवढ्या वेळी हा बसून, हा एवढ्या वेळी हा झोपून जाते बरं. 11:30 वाजले, एवढ्या वेळी हा झोपून जाते आणि यो बी झोपून जाते. यो 8 वाजता झोपणारा माणूस आज 11-12 वाजेपर्यंत जागून आहे. कायच्यासाठी? माझा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी. याला म्हणते भावाभावात प्रेम. तयारी तर झाली आहे, बस 12 वाजण्याची वाट पाहून राहिले. 12 वाजल्यानंतर केक कापू आपण. मग आपला मिशन आळस 23वा दिवस सुरुवात होते. 18 एप्रिलची सुरुवात होते 12 वाजता नंतर. आई बाबा झोपून आहे दोन्ही, कारण त्यांना लवकर उठा लागते ना, सवय नाही लवकर झोपून, लेट झोपून लवकर उठायचं. पण आज मी आईसोबत बाहेर पण गेलो होतो, गावी गेलो होतो. ते आदल्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेनच. गावी गेलो होतो मामाच्या गावी, तिथं लग्न होतं. त्याच्यामुळे आई थकली आहे म्हणून आई झोपून आहे, लवकर झोपली, अंदर झोपून राहिलेली. उठून जाईन ते बी, कारण पोळाचा केक कट करा लागणार आहे, तो उठा लागणार आहे त्यांनी. पण याले पाहा ना भाई, याले उठ म्हणलं मॅ तू उठून नाही राहिलं. गे अबे तुझा बर्थडे आहे का? गाव म्हणते हा केक तू कट करणार आहे? हे तू फोडशील का? फुटला तर बंब पैशील तू. फुट तिथून. उठून बी राहिला, सांगा उठून बी. अबे नाही जा, बस 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 तर सध्या. ये बस 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 ये वरती बस, ये इकडे, इथं बस, इथं 10 मिनिटं राहिली 12 वाजले. बस केक कापू, मग झोपून जाऊ. परत मग आपल्याला सकाळी उठा लागणार आहे. सकाळी उठून काय करतो काय नाही करतो ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. नेहमीप्रमाणे वर्कआउट करून राहिलो, पण आतापासून आपण काहीतरी अलग करण्याचा प्रयत्न करू. आज आपला वाढदिवस आहे, 23 वर्षाचा होतो. इथून आपण प्रण घेऊ काहीतरी नवीन नवीन गोष्टी करण्याचा, तुम्हाला एंटरटेन करण्याचा. बेझिझक लाजणार तर नाहीच मी. कुठं बी जाईन, जिथं बी जाईन कॅमेरा घेईन, जे काय आहे ते तुमच्यासमोर दाखवीन. कुठं चाललो, काय करता काय नाही करता. तर लेट्स गो. आता केक कटिंग होईल, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. रात्री 12 वाजता केक कापला. केक कापून फोन घेऊन येत होते लोकांचे. तकरीबन आपल्याला झोपायला 1 वाजला होता जवळपास. तर आत्ता वाजले सकाळचे 5:30 नाही सॉरी 5 वाजले. 5 वाजता उठलो. 1 वाजता झोपून पण माणूस 5 वाजता उठलं आहे. याला म्हणते डेडिकेशन. माझे डोळे अजून पण असे लपलप करत आहे. कारण माहिती आहे का, झोप सकाळपेक्षा दुपारी मी झोपलो नाही काल तर. आणखी झोप माझी कंप्लीट झालीच नाही. 1 वाजता झोपून मी 5 वाजता उठतो, म्हणजे 4च घंट्यात झोप झाली. ही झोप काय तेवढी चांगली नाही आहे. माणसाला कमीत कमी 7 घंट्यात तरी झोप पाहिजे. 3 घंट्याची झोप नाही उडाली. दुपारी जर झोपलो असतो तर काही विषय नसता, कवर झाली असती तेवढी. काही ना करायला लागते ना, कारण आता आदत लागली त्या गोष्टीची, तर ऑटोमॅटिक उठून राहिला माणूस. तर आता आपण बसतो मेडिटेशनले, त्याच्यानंतर वर्कआउट करू. मग समोरचं तुम्हाला समोरचं सांग. भाई 7:30 वाजले. इकडची आणि आमच्या घरची 2च घरची लाईन गेली आहे. बाकी इकडे पाहू शकता तुम्ही, इथं पण लाईन आहे. इकडे दिसत असेल तुम्हाला माहीत नाही, पण तिकडे बी लाईन आहे. 2च जागीची लाईन गेली आहे. तर असा चालला भाई आपला बर्थडे आणि मिशन आळसचा दिवस 23वा. छटाकभर होतो मी.
दिवसा कसे जाते समजत बी नाही. आता 23 वर्षाचा झालो मी. हिचे केस माहिती का असं ओढून बांधत होतो, 2 बुच्ची बांधत होती हे इथं आणि ते त्या साईडले ते 2 बुच्ची असं पकडून तिच्या अंगावर बसत होतो मी. आता केवढा मोठा झालो पाहता पाहता. दिवसा कसे जाते ना मला काहीच समजत नाही का. एवढ्याशा घरात पहिले आम्ही कसं राहिलो असं, हे एक घर होतं फक्त आमचं, बिना लाईनचं राहत होतो आम्ही. आता 15 मिनिट नाही झाले आम्हाला लाईन जाऊन, म्हणजे आमची लाईन जाऊन पूर्ण घामानं ओला होऊन राहिला माणूस. मग आई बाबा कसे राहिले असं. आम्हाला तकरीबन या घरात तकरीबन 25 का 26 वर्ष होते इथं राहून राहिलो आम्ही. हो 25 वर्ष होते म्हणते. डेव्हिड लाईन गेली ना कसं हा डोळे मारतील एखादा. तर असा होता माझा बर्थडे, 23वा बर्थडे. काही नाही बाई, मिडल क्लास लोकांचा काहीच नाही, म्हणजे तेवढं हे नाही राहत बर्थडे, माहोल नाही राहत. सांगू तरी काय दाखवू बे तुम्हाला मी. खातो पितो. बिग थँक्स टू यू. द बिग थँक्स टू यू. स्पेशल थँक्स. असंच जाते मिडल क्लास लोकांची जिंदगी, खावा पिओ सो बस. तरी पण मी जेवढं होऊ शकते तेवढं कव्हर करीन आतापासून, कारण 23 वर्षाचा झालो मी आणि आज माझा बर्थडे पण होता. तर आजपासून मी असं ठाणलं की तुम्हाला काही ना काही नवीन दाखवत राहायचं. मी पहिले जस्ट टाकायचं म्हणून टाकत होतो हे मिशन आडसचे व्हिडिओ. असे कॉन्व्हर्सेशन नाही टाकत होतो मी घरच्या लोकांसोबत, म्हणजे बोलतो तेव्हा मी विसरून जातो बे, कारण मला सवय नाही ना असं हे ब्लॉगिंग करायची, हातात कॅमेरा धरून बोलायची. नाही तर आमच्या घरच्या म्हणजे आमच्या घरी माहोल गप होते असा कॉमेडीचा माहोल, कारण सध्या वातावरण इतकं जबरदस्त होऊन राहिलं. माय बाबा बी मजाक नाही तर करे ना, तर मला रोस्ट करते माय बाबा. माय बाबा इतका डेंजर रोस्ट करते ना भाई, घरचे सारेच लोक असते, बाबाही असते इव्हन. प्रत्येक वेळेस म्हणजे हर एक गोष्टी. हा बोला काय म्हणताय. ते कसं पिक्चर मध्ये ऍक्ट करण्यासारखं कसं होते, वाईब नाही तेवढी. हा बाबा आता परत बोला. अरे यार रेकॉर्ड करायचं राहिलं असं, ते सवय नाही. आता हळूहळू लागन सवय. आयटम बघ ना, डेव्हिड मस्त बसला होता, हो साला खुर्चीवर बसला होता, बसला होता. वाढदिवस माया आणि बसून तो होता. त्याला जेव्हा म्हटलं उठ, नंतर मग त्याचं तोंड एकदम असं नाराज झालं होतं, घे उतरलो असं अशा टाईप मध्ये. इमोशन बी दाखवते ते नाही का वे. डेव्हिड आता नाही दाखवून, त्याचे डोळे दुखून राहिले. डोळे तर माझे दुखून राहिले, कारण अंधारच आहे आणि त्याच्यात फ्लॅश लावून मी रेकॉर्डिंग करून गेलो. वानकडे प्रोडक्शन आपल्या घरी आलेले आहेत, दिसून नाही राहिले तुम्हाला, थोडस दूर आहेत. वानकडे प्रोडक्शन इकडे नाही, दात दिसून राहिले. केक कटिंग करण्यासाठी आपल्या घरी आलेले आहेत ते, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. एकच जण आला, एक जण बाहेर गावी म्हणते. ऐकून घे त्याच्या तोंडातून. हॅलो कार्तिक वानकडे प्रोडक्शनचे अध्यक्ष आपल्या घरी आलेले आहेत. बॉलच दिसून आला बघ तुझ्या हातातलं गुलाबी. काय लिहायला तू घरी, काय लिहायला माया. बबनचा बर्थडे आहे कोणाचा. बबन भाऊ नाही घरी पण. बबन भाऊ गेले सिनेमा हॉलमध्ये. आता यांना आले आहे घरी, लय दुरून आले. यांना जरासा नाश्ता पाणी घेऊन देतो. 50-60 किलोमीटर आले बिचारे. आणि ते बी आमच्या इकडची लाईन गेल्यावर आलेले आहे. ते 1 घंट्यापासून लाईन गेलेली अजून आलीच नाही. ये आतंका दुसरा नाम बप्प्या बाय. डायरेक्ट मोबाईल घेऊन आला. ते चाकू वाकून कटिंग नसते करत, म्हणजे डायरेक्ट मोबाईल. हो का हा ना. लाईन गेल्या पाहिजे जुगाड. धन्यवाद, थँक्यू. 150 रुपये. Happy birthday to you. Happy birthday बबन भाऊ. Happy birthday बबन भाऊ. लाईट गेल्यावर व्हायला दिसणार नाही काही वेळ. लाईट जास्त झाली बबन भाऊ. पप्प्या कटला वरात चालू होती.
बड़ी मियाँ छोटी अबे आहे ना सुट्टी आहे. ती लगेच. अरे थोडंसं का? म्हणले दिवस नाही, तो नाही, बजेट नाही. तो अबे ते नाही, video class काढतात. चालू आहे, video चालू आहे याच्यात. Video चालू आहे. तू डेली ब्लॉग टाकत असते का थोडा कदा ते काढून देते तो टाकते तू काय टाकतो युट्यूबवर हो युट्यूबर आहे. लाईव्ह रोज पाहत असतो ना मी रात्री टाक टाक रड्डंग अबे एवढं मोठं तोंड टाकू ना एवढं चिठ्ठी भर होत असते होत ते ना खाना नाही आणणारे तुम्हीच आहे ना आम्हाला विचारता. त्यांना फक्त कार्तिक दाखवून पाहिलं नाही कोणता होता. जाऊ नको पप्प्या. रड्डंग Background कार्तिक कार्तिकला दे मोबाईल दे. काही नाही आपल्याच आहे बंधानंतर. कधी टाकून देतो मला. रड्डंग मला असं करायचं होतं. रड्डंग दंडा Hello, guys. रड्डंग हॅलो काय फ्रीज मध्ये ठेवून दे बाबू असा होता भाई आजचा आपला दिवस. मिशन आडसचा 23वा दिवस आणि माझ्या जीवनातला पण 23वा दिवस. म्हणजे मी 23 वर्षाचा झालो. बर्थडे 2 मिनिटं ऑटो चालला 9 मिनिटं. योगायोग पहा, मिशन आडसचा आपला दिवस पण 23वा होता आणि मी 23 वर्षाचा आज झालो. तो मिशन आडसचा दिवस 23वा इथंच संपला. आजच्यासाठी एवढंच. बाकी बघू उद्या. बाय. जय महाराष्ट्र.